माओवाद्यांचा सर्वात क्रूर आणि त्यांच्या मिलिटरी कमांडचा कमांडर असलेल्या माडवी हिडमाच्या एन्काउंटरनंतर त्याच्या गाण्याच्या माध्यमामधून त्याचं जोरदार उदात्तीकरण सुरू आहे. हिडमा कसा चांगला आणि सामान्य आदिवासींसाठी लढणारा होता, त्याला सीआरपीएफसह सुरक्षा बलांनी त्याचबरोबर केंद्र सरकारनं कशा पद्धतीनं धोक्यानं मारलं, जंगलामधील खनिज संपत्तीसाठी आदिवासींना कसं चिरडून टाकलं जात आहे, अशा आशयाचं एक गाणं हे सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहे. तरुणांमध्ये नक्षलवादी विचारसरणी नव्यानं पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागलाय. नक्षल पीडितांसाठी काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीनं हिडमाचं उदात्तीकरण करणाऱ्या त्या गाण्यावरती बंदी लागण्याची आणि त्याचबरोबर गाणं तयार करणाऱ्याला शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गाण्यावर बंदी याच्यासाठी मागणी केलेली आहे की ज्याचं उदात्तीकरण चालू आहे त्या व्यक्तींनी अनेक लोकांच्या म्हणजे गळे कापलेले आहेत, त्यांच्या हत्या केलेल्या आहे आणि अशा क्रूर हत्या करणारा जो व्यक्ती आहे त्याचं उदात्तीकरण सुरू आहे. म्हणजे असं भासवत आहे की हिडमाचा जो लढा आहे तो चांगल्यासाठी होता, पण चांगल्यासाठी नव्हता. त्यांनी कितीतरी सशस्त्र बलांना मारण्यामध्ये त्याची मोठी भूमिका होती. आम्ही जेव्हा काम करतो आम्हाला माहीत आहे की जे पीडित लोक आहे त्यांच्या घरच्यांना जेव्हा मारल्यानंतर त्यांची जी व्यथा आहे ती त्याच्यात दाखवल्या जात नाही, पण हे दाखवलं जातं की हिडमा किती चांगला होता. तर त्याच्यामुळे असं जे गाणं आहे याच्यावर बंदी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.